व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. यातच मल्लिकार्जुन खरगे यांनी एक अत्यंत गलिच्छ असं विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कुराण वाचत असताना जर एखादा विषारी साप दिसला तर त्या सापाला मारणं कुराणमध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा तुम्ही कुराण वाचत असाल आणि तुम्हाला जर एखादा बीजेपी वाला RSS वाला दिसला तर त्याला तिथं जागेच ठेचून काढा, नाहीतर तुमचं जगणं अवघड होऊन जाईल. आता हे वाक्य जेव्हा ते बोलले तेव्हा तिथे फक्त हे हिरव्या समुदायाचेच लोक उपस्थित होते का? ते तर टाळ्या वाजवत होते, शिट्ट्या वाजवत होते. मात्र हिंदू मतदार जे आहेत काँग्रेसचे, 500-500 रुपये देऊन बोलवलेले असतील कदाचित सभेसाठी, ते मुख गिळून गप्प बसलेले होते या वाक्यावर. याचं जास्त वैषम्य वाटतं. तुमच्या तोंडावर तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्हाला ठेचून मारण्यात येणार आहे, तरीही आपण काहीही प्रतिक्रिया देत नाही किंवा साधा त्याचा निषेधही व्यक्त करत नाही. म्हणजे विचार करा आपण किती लॉस्ट झालेलो आहोत आपल्याच धर्मापासून, आपल्याच संस्कृतीपासून, संस्कारापासून. त्याचप्रमाणे आता ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एक मोर्चा उघडलेला आहे. त्या मोर्चामध्ये त्या नेहमीच हिंदू विरोधी गरळ ओकत आहेत आणि मुसलमानांना चिथावत आहेत की करा, काहीतरी करा, या हिंदूंचं काहीतरी केलं पाहिजे. कदाचित सरदार शाहीन सोहरावर्दी याच्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांना देखील डायरेक्ट ऍक्शन डे घडवून आणायचं असेल, तसा त्यांना सपोर्टही चांगला मिळेल, वामपंथ्यांचा मिळेल. तिकडे दिल्लीमध्ये केजरीवाल बसलेले आहेत, इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जण बसलेले आहेत जे हिरव्यांचं लांगुल चालन जोरदारपणे करतात आणि ममता बॅनर्जी यांना दीदी 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 म्हणतात. त्यामुळे निर्णायक परिस्थिती आता आलेली आहे मित्रांनो. हा आता अटीतटीचा सामना झालेला आहे. बरं, हे हिरव्यांचं लांगुल चालन ममताचं किंवा काँग्रेसचं आजपासून नाही आहे, हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ नुकताच आम्ही सादर केलेला आहे. पण आता ममता बॅनर्जी यांचं म्हणणं असं आहे की SRA मुळे लाखोंच्या संख्येनं मतदार जे आहेत आमचे ते मतदार यादीतून काढून टाकण्यात आले. अरे ते तुमचे मतदार नाहीतच, ते बांगलादेशी नागरिक आहेत, ते बांगलादेशचे मतदार आहेत. इथे तुम्ही त्यांना बोगस कार्ड दिलेले आहेत, बोगस मतदान कार्ड दिलेत, आधार कार्ड दिलेत, पॅन कार्ड दिले, यांना जमिनी दिलाय, ज्या जमिनीला यांना टॅक्स नाही, यांना पाण्याचा टॅक्स नाही, यांना वीज बिल भरायचं नाही, काहीच नाही, सगळं काही फुकट. आणि मग हेच रोहिंग्या घुसखोर पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात एंटर करतात. पण आता डिपोर्ट करायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी. मुंबईमध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांना डिपोर्ट करण्यात आलेले आहे आणि काही संशयित अतिरेकी सुद्धा पकडण्यात आलेले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन इतकी सरकलेली आहे सध्या की ममता बॅनर्जींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चक्क आदेशच देऊन टाकलेले आहेत की मतदानामध्ये, मतदान झाल्यानंतर हे वोटिंग मशीन मध्ये म्हणजेच EVM मध्ये घोळ करू शकतात. तेव्हा स्ट्रॉंग रूम कडे जातीनं लक्ष द्या, पहारा द्या. आपल्याकडचं EVM हे हॅक होऊ शकत नाही. याच्यावरचा जवळपास 25-30 मिनिटांचा सविस्तर व्हिडिओ, अगदी टेक्निकल नॉलेज असलेला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लोकसभेच्या वेळेसच सादर केलेला होता. तो अजूनही आहे, आपण चेकआउट करू शकता. नुसतं चॅनलवर गेलात आणि EVM हॅक एवढं जरी टाकलं तरी तो व्हिडिओ तुमच्या समोर येऊ शकतो. मूळ मुद्दा असा आहे की ममता बॅनर्जी ह्या गेल्या वेळेसच
त्यांच्याच एका जुन्या सहकार्याकडून पडल्या होत्या निवडणुकीमध्ये आणि मग दुसऱ्या जागेवरून निवडून आल्या होत्या आणि म्हणून त्या मुख्यमंत्री झाल्या पश्चिम बंगालच्या. त्यांना आता अशी भीती वाटायला लागलेली आहे की यावेळी 3 जागांवरून जरूर मी उभी राहिले तरीही मी पडू शकते. काय कॉन्फिडन्स आहे यार या लोकांचा. त्याच्यामुळे हे लोक आहेत ना, हे जे भोळे भाबडे मतदार आहेत यांना भुलवण्याचा, फसवण्याचा, यांना गंडवण्याचा, यांना भ्रमित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. तिकडे केजरीवालांनी तेच केलं दिल्लीमध्ये. महाराष्ट्रामध्ये इकडे यांनी संविधान बदलणार, अमकं करणार, तमकं करणार असा खोटा नॅरेटिव्ह चालवून लोकसभेमध्ये सीट्स आणल्या. ममता बॅनर्जी तर उघड मुस्लिमांना सांगते ह्यांना मारा त्यांना मारा म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे लोक म्हणतात की आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलेलो आहोत, इंडिया आघाडीवाले स्पेशली, हे अशा पद्धतीने लोकशाही वाचवणार आहेत का? खरगे की मुस्लिमांना सरळ सांगायचं की मस्जिदी बाहेर जर हिंदू दिसला तर कापून काढा म्हणून? अशी लोकशाही असते का? हे लिहून ठेवलंय का बाबासाहेबांनी? ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे भाषणं करतात तशी भाषणं करण्याची मुभा संविधानामध्ये आंबेडकर साहेबांनी दिलेली नाहीये. मात्र तरीही यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. कदाचित योग्य वेळ योग्य संधीची वाट अमित शहा बघत असावेत. कारण अमित शहा यांचं नुकतंच एक विधान आलेलं आहे की यावेळी पश्चिम बंगालमध्ये उलटफेर होणार म्हणजे होणार. पण एक यामध्ये शंका व्यक्त करावीशी वाटते मित्रांनो. शंका म्हणण्यापेक्षा चिंता व्यक्त करावीशी वाटते. जर खरंच असा उलटफेर झाला तर ही बाई काही स्वस्त बसणार नाहीये. ही दंगे धोपे घडवणार. पश्चिम बंगालच्या चौकात ही शाहीनबाग बसवणार आहे. हेही तितकंच खरं आहे आणि आपण हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता अर्थात आपण तिथे जाऊन तर काही प्रचार करू शकत नाही हिंदूंसाठी, पण पश्चिम बंगालमध्ये जे मराठी आहेत त्यांनी तरी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या हिंदूंपर्यंत, मराठी लोकांपर्यंत पश्चिम बंगालमधल्या पोहोचवावा एवढीच त्यांच्याकडे विनंती आहे मित्रांनो. लवकरच निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांआधीच ममता तंतरलेल्या आहेत. राहुल गांधी म्हणा, मल्लिकार्जुन खरगे म्हणा, हे सगळे घाबरलेले आहेत सध्या. आणि उलट पक्षी हेच म्हणत आहेत की नरेंद्र मोदी घाबरलेत. नरेंद्र मोदी कशालाच घाबरतील हो. एवढं 1 महिना ते इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध चाललं, काही फरक नाही पडला भारताला. अनेक जण बोंबा मारतात ही महागाई वाढली, एवढी महागाई झाली, तेवढी महागाई झाली. अहो, बाकीच्या देशांमध्ये बघा पेट्रोलचे भाव काय आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोल 520 रुपये लिटर आहे आणि आपल्याकडची परिस्थिती बघा. जे 105 रुपये लिटर मिळत होतं पेट्रोल ते आता 90 रुपयावर आलंय, 95 रुपयावर आलंय. सॉरी, हा फरक या लोकांना दिसत नाही का? मग उगाच खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांना भ्रमित करून पुन्हा जनतेच्या भोकांडी बसायचं, हा यांचा जुना शिरस्ता यंदा तरी मोडून काढला गेला पाहिजे एवढीच त्या प्रभू श्रीरामाकडे आमची विनंती आहे मित्रांनो. जाता जाता एक छोटीशी विनंती करतो. आत्ता नुकताच जो मराठवाडा दौरा आम्ही केला, या दौऱ्यामध्ये माझ्या सगळ्यात अजून 1-2 जण आजारी पडले होते. आता काम चालू झालेलं आहे, पण ह्यामध्ये एक परिस्थिती आमच्या निदर्शनास आली की जी परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पाण्याची टंचाई आहे, गुरांना खायला चारा नाही आहे, गोमातेला द्यायला चारा नाही आहे, लेकरं उन्हात अनात भोंगळे हिंडायले, छत पडलेत अनेकांचे शेतकऱ्यांचे. तिकडे कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत ना, त्यांचे जे नातेवाईक आहेत, ठीक आहे रुग्ण तर आतमध्ये आहेत हो बेडवर, हे बिचारे उन्हात अनात कसे बसे चटके खात तिथं पायऱ्यांवर झोपायलेत.
कायच बोला होता. तर मित्रांनो, आपण जे सत्कर्म सुरू केलं आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे, ते पुढेही अखंड चालू राहणार आहे. यामध्ये आपलं योगदान असावं यासाठीच हे कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान आणि सहकार्य करता येईल ते अवश्य करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेतच. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आवर्जून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल. तेव्हा मित्रांनो, मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या. आपला एक एक रुपया अनेकांसाठी लाखो मोलाचा ठरतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.